रत्नागिरीपासून अराउंड एक 30-40 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही आता गणपतीपुळ्याला आलोय. आणि आल्यानंतर समजलं की इथे मरणाचं ट्रॅफिक आहे, प्रचंड प्रमाणामध्ये लोक आहेत. आणि आता बघूया जागा भेटते का. तर एवढं असं पुढपर्यंत ट्रॅफिक आहे. तर आम्ही गाडी आता मागे लावली आणि आता चालत जातोय. इथे स्टार्टिंगला कॅप शॉप दिसेल, काही ग्लासेस पण सेल केले जात आहेत. आणि पुढे आय थिंक ज्यूस सेंटर आहे. ते असे छोटे छोटे टपरी टाईप दुकान आहेत. त्यामध्ये पहिलं ज्यूसचं आहे, त्यानंतर खेळणी आहेत लहान मुलांची, परत ज्यूस आहे, परत खेळणी आहेत. बहुतेक मिनिएचर शॉप टाईप असं केलं त्यांनी. आणि खाली जे दिसतंय ते सगळं पार्किंगसाठी आहे. फायनली आम्ही आलोय. इथे मागे गेट आहे, इकडून एंट्री घेतली. आता सरळ तिकडे जाणार आहोत. बहुतेक आज खूप प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे. इथून बघता येतोय. फायनली आम्ही आतमध्ये आलोय. पण आत आल्यावरती काय आलं की एक गेम झालाय. जशी बाहेर गर्दी होती तशी आतमध्ये पण गर्दी आहे. आता जरी मी लाईन मध्ये सुरुवात केली तरी 6 वाजतील. त्यापेक्षा न गेलेलं बरं. नंतर बघू. असं ठरवलंय की गर्दी असली तरी चालेल, पण जायचं. पण त्याआधी जरा सराउंडचा व्ह्यू घेऊया. इकडून एंट्रन्स आहे सगळी आणि इकडे एक्झिट आहे. आणि तिकडे जाण्यापूर्वी इकडे चपला काढाव्या लागतात. चपला ठेवून झाल्यात. D9 टॅग भेटलाय. आता आतमध्ये जाऊया. आता असं वाटतंय की काहीतरी भेटली आहे. आणि आता आम्ही आमचा चप्पलचा टॅग आहे हा जपून ठेवायला पाहिजे, नंतर उघड्या पायाने जावं लागेल. ही अशी गर्दी आहे सगळी आजूबाजूला. आणि इकडे बरोबर एंट्रीलाच मूषक आहेत. आता ह्या लाईन मध्ये इकडे आम्ही जाणार. वाटलं नव्हतं आम्हाला जायला भेटेल, पण त्या मगाशी जी गर्दी होती ती प्रचंड प्रमाणामध्ये होती. पण आता आय थिंक दुपार झाल्यामुळे लोक गेले. पडून जाऊ. फायनली उद्या टाकत आम्ही आतमध्ये आलो. तर आतमध्ये कॅमेरा बंद ठेवावा लागतो. आणि हा सगळा पूर्ण साईड व्ह्यू आहे. हे सगळं असं साईडचा व्ह्यू आहे. आणि हा मंदिराचा हा बाहेरचा भाग आहे सगळा. तिकडे तिकडे जे सगळं दिसतंय हे सगळं समुद्र. एक तास 1.5 तास लाईनीमध्ये थांबून आम्ही आलोय. प्रसाद पण खाऊन झालाय. हा सगळा असा बाहेरचा व्ह्यू आहे. आणि इकडून बघितलं तर हा सगळा इकडे समुद्र आहे. हा इकडे सगळा समुद्र आहे. तिकडे उंट पण आहे. आणि जर इकडून बघितला तर हा मंदिराचा पूर्ण असा बाहेरचा व्ह्यू. आणि तिकडनं एक्झिट आहे. जरी ते अंतर लहान वाटलं 1-2 तासाचं, तरी अराउंड 4 तास जातात. मला वाटलेलं की लाईन 1 तासामध्ये संपेल, पण असं काय होत नाही. तीच गर्दी आहे ज्या गर्दीबद्दल आम्ही आता आलो. आणि आता 5 मिनिटात त्या मंदिरात जाऊन भेटतो. सगळी अशी मोठी गर्दी आहे. आता आतलं फिरून झालंय. आता बाहेरचा व्ह्यू बघूया कसा दिसतो तो. लाडू कसा संपलेला आहे. उद्या
6 वाजता यायचं आहे. 6 वाजता आम्ही परत येणार आहोत प्रसादासाठी. बाहेर आलोय आता. इथे काही विष असेल तर ती गावाला सांगणार आणि मग तिकडून निघणार. हा होता आतला व्ह्यू. आता बाहेरचा व्ह्यू बघूया. ही बघाची तीच गर्दी आहे ज्या गर्दीमध्ये आम्ही 2 तास उभे होतो आणि जाताना 1 मिनिट पण लागणार नाही. तर मगाशी जे कुपन घेतलेलं चप्पलचं ते कुपन परत देणार, चप्पल घेणार आणि बीचवर जाणार. हे घ्या चप्पल घेऊन जाणार. आता इकडे जे मागे छोटी छोटी दुकान आहेत ती बघणार. इन केस कोणाला भूक लागली असेल तर इकडे हॉटेल पण केलं नाही नवीन. स्वाती शुद्ध शाकाहारी हॉटेल. हॉटेल सम्राट पण आहे. तर हा होता त्याचा जो मार्केट प्लेसचा एरिया होता तो हा होता. आता डायरेक्ट बीचवर जाऊया. इकडे पण छोटी छोटी दुकान आहेत वेगवेगळी. आता बीच वरती उतरल्यानंतर पहिला आपल्याला आम्ही आलोय बीच वरती. इकडे माझ्या राईट साईडला उंच आहेत. इकडे बीच वरही करतात. नाही नाही जाऊ नको. आणि इकडे पुढे बघितलं तर तिथे वॉटर ड्रॅगन्स आहेत. आता ह्यांच्यामध्ये ग्रुपने जेव्हा जायचं असतं फ्लोटिंग साठी तेव्हा ह्यांच्याकडे जातात. 1 2 इकडे बघा 3 4 5 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आता इकडे पुढे जायचं पॉइंट नाही पण इकडे आम्ही आता इकडे जाणार. नाही ना मिळलं तर अराउंड 100 ते 200च्या मध्ये यांचे रेट असते सगळ्यांचे. इकडे हे बघ थोडा बघ लाट मारेल काय तर उडवेल. काय आहेत पण हे बाईक वाले सिटिंग करतात. 100 रुपये घेतात आणि चालवायला काय देत नाहीत आपल्याला. स्वतः चालवतात आपल्याला मागे बसवतात. सो हा होता बीच. एकदा बीचचा पूर्ण व्ह्यू घेऊया असा.
आता इथे रत्नागिरी सरस महोत्सव आहे इकडे, तिकडे एकदा पटकन फेरी मारून निघून जाऊ. हा इव्हेंट स्पेशली बायकांसाठी असतो. त्यामध्ये बायका असणाऱ्या बऱ्याच घरगुती गोष्टी तिकडे मिळतात. इव्हेंट बायकांचा होता त्यामुळे काय एवढं इंटरेस्टिंग दिसलं नाही. आता आणि ती तिकडून आम्ही बाहेर जाणार.